बड़ी दूर नगरी बड़ी दूर नगरी। ए देवा, अरे किती दूर नगरी आहे रे तुझी, असं म्हणता क्षणी काय झालं देवाच्या लक्षात आलं, अरे माझा भक्त पाय दुखत असतील आणि काटे मोडत 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 रक्ताचा प्रवाह पायामध्ये सुरू झाला आणि मग अट्टहासनं म्हणू लागले, अरे किती दिवस, किती लांब आहे ती नगरी, कवा पोहोचेन मी, कवा जाईन तिथपर्यंत। कृष्ण कृष्ण कृष्ण, हे माधवा, हे भगवंता, हे कृष्णा, असं म्हणत म्हणत सुदामदेव येत होते आणि तेवढ्यामध्ये देवानं एक रूप धारण केलं। बैलगाडी झोपली, त्या बैलगाडीमध्ये बसले, 2 बैल आणले आणि बैलगाडी हळूच देवापाशी, सुदामदेवापाशी आणली। आणि देव बोलायला लागले, ब्राह्मणजी, आप विद्वत ब्राह्मण दिखाई दे रहे हैं, आपको कहां जाना है? सुदामदेव म्हणत होते, द्वारकेला जायचंय। द्वारके में? वहां पे कौन है? कोई नहीं, मेरा एक सखा है। आपका सखा है? हो, मेरा एक सखा है। मित्र है? हो, मित्र है। अरे तुमच्या हातात काठी दिसत आहे? हो, काठी दिसत। आपके पैरों में कुछ नहीं लेके आए हैं, आप पैदल ही जा रहे हैं। मेरा धर्म ही है पैदल जाने का। ठीक है, मैं उसी रास्ते से जा रहा हूं। मैं आपको प्रार्थना करता हूं, आपको विनती करता हूं, आप क्या करो, मेरे बैलगाड़ी में बैठ जाओ। आप मेरे बैलगाड़ी में बैठ जाओ। क्यों बैठ जाओ? क्योंकि आपका जो चालने का कष्ट है ना, उतना ही समाधान मिलेगा आपको, उतनी ही राहत मिलेगी आपको। आप क्या करो, आओ और बैठ जाओ। सुदामदेव म्हणत होते, नहीं नहीं, मैं जाऊंगा। ठीक है, मैं जाता हूं। कोई नहीं 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 नहीं, आपको आना पड़ेगा। आप नहीं आए ना तो मुझे थोडा दुःख होगा, आप बैठो। असं म्हटल्याच्या नंतर सुदामांनी सांगितलं, ठीक आहे। आणि सुदामदेव बसले बैलगाडीमध्ये। बसता 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 देवानी सूर्यदेवाला विनंती केली, सूर्य जरा तेज तेज थोडं ऊन पडू दे म्हटले। सूर्यानं ऊन पाडलं, जास्तच गरमी निर्माण केली की तहान लागली। आणि मग सुदामा ब्राह्मण म्हणत होते, ओ ब्राह्मण जी, ओ पंडित जी, थोड़ा रुको ना, मुझे थोड़ी प्यास लगी है, थोड़ा जल मिलेगा? देवाला तेवढंच पाहिजे होतं, मुद्दाम गाडी थांबवायची होती। अरे जरूर, अवश्य मिलेगा, आपको पानी मिलेगा, जल अवश्य मिलेगा। ठीक है। बाजूला एक पुरातन मंदिर होतं, गाडी तिथं नेली। आप यहाँ पे उतर जाओ, मैं मटके में पानी लेके आता हूँ। आणि विश्वाचे मालक पाणी आणण्यासाठी गेले आणि पाणी आणलं। आणि पाणी आणल्याच्या नंतर भूक लागली होती हो। चालून 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 सुदामा बसले टेकून खांद्याला। आणि देवानी काय केलं, रुक्मिणीने डबा बांधून दिला होता बघा। निस्त पदराला फक्त एवढे एवढे पोहे देवासाठी घेऊन आला, तर देवानी कमरलाच पोहे तिथं द्वारकेत पोहोचला सुद्धा नाही सुदामा, लगेच डबा बांधून दिला आणि देवानी तो डबा घेऊन आला।
आणि प्रत्येक मटक्यामध्ये वेगवेगळे पदार्थ निर्माण केले. आणि काय केलं, बैलगाडीमध्ये गेले देव, डबा घेऊन आले आणि सुदाम्या ब्राह्मणाच्या समोर बसले. आणि सुदामा ब्राह्मणाच्या समोर बसून म्हणत होते, महात्मन, ओ ब्राह्मण जी, आओ साथ में भोजन करेंगे. सुदामा म्हणत होता, माझं पोट भरलंय बघा. 4 दिवस उपाशी, 8 दिवस उपाशी, 9वा दिवस होता उपाशी होता, तरी म्हणतो मैं समाधान हूं, मेरा पेट भर चुका है. नाही नाही, तुम्हाला 2 घास खावं लागेल. तुम्ही जर 2 घास नाही खाल्लात तर मी सुद्धा जेवण करणार नाही. नहीं नहीं, मैं खाना नहीं खाऊंगा, मैं खाना खा के आया हूं, आप ही खाना खाओ. सुदामा नको म्हणायचा, देव घे म्हणायचे. सुदामा नको म्हणायचा, देव घ्यावंच लागते म्हणायचं. शेवटी नाविलाजाने सुदाम्याला जवळ बसवलं. आणि बसवल्याच्या नंतर देवाने हळूच रुक्मिणीच्या हाताने तयार केलेले लड्डू, रुक्मिणीच्या हाताने केलेली दशमी, रुक्मिणीच्या हाताने केलेले वेगवेगळे पदार्थ पात्रावरती टाकले आणि सुदामा ब्राह्मणासमोर दिले. महाराज, त्या सुदामा ब्राह्मणाने त्या ताटाकडे पहिल्या सुरू त्याला आठवण झाली त्याच्या लेकरांची. आणि सुदामा ब्राह्मण त्या लेकरांच्या चेहऱ्याकडे पाहून त्या ताटाला सारत होता, मी खाऊन काय उपयोग आहे, माझे लेकर घरी उपाशी. पण म्हणला नाही त्या ब्राह्मणाला, माझी पत्नी उपाशी आणि ते उपाशी असताना मी घास खावा, अजिबात नाही जमणार, अजिबात नाही जमणार. देवाला माहिती होतं. देव म्हणत होते, काय झालं, डोळ्याला पाणी यायले तुमच्या, काय कारण? काही नाही देवा. देवाच्या डोळ्याला पाणी येऊ लागलं. डोळं देवा म्हणत होते, माझा भक्त आहे, माझा सखा आहे, विचार करतो, माझे लेकरं उपाशी आहेत तरी बी मुखाला खात नाही, याच्यासारखा जगामध्ये माझा भक्तच दुसरा कोणी नाही. भक्त असावा तर असा, मित्र असावा तर असा, संगत घडावी तर अशी. आणि त्यावेळेस देव डोळ्याला अश्रू आणून म्हणत होते, खाओ ओ ब्राह्मण देवता, आप 2 घास खाओ. नाही नाही. आणि बळजुबरीने सुदाम्याच्या तोंडामध्ये भगवान परमात्म्याने घास घातला. घास घालाय उशीर तोंडामध्ये सुदाम्याच्या डोळ्यातून खळकून अश्रू बाहेर आले. सुदामा म्हणत होता, देवा मी घास खाल्ला रे, मान्य आहे, पण हा घास मला देऊन काय करायचे, माझे लेकर मराय टेकले, त्यांच्या पोटामध्ये एक भाताचा कण सुद्धा गेलेला नाही. आणि मग त्यावेळेस भगवंतानी काय केलं, सुदाम्याला पोटभर जेवू घातलं. जेवत घालत असताना जेवढं ताटावरती पहिल्या सुरू दिले तेवढंच खाल्लं सुदाम्यानं. आणि सुदाम्यानं खात असताना मग काय झालं, पुन्हा ताटात दिला. नाही नाही, बस मुझे बस हो, खाना बहुत अच्छा है, भाभीजी ने खूप खाना अच्छा भेजा है. सुदाम्याला माहित नव्हतं ही देव आहे, त्यानं रूप घेऊन आला होता. देवाने रूप घेऊन आला. आणि मग त्यावेळेस पोटभर खाऊ घातलं. पोटभर खाऊ घातल्याच्या नंतर सुदामा ब्राह्मणाला इच्छेची झोप लागली. हो, 9 दिवस काही खाल्लं नव्हतं मुखाला. आणि पोटभर पोटाला भाकर मिळाली म्हणून सुदाम्याला एका क्षणामध्ये झोप लागली. आणि देव सुदाम्याच्या पायाकडे पाहू लागले. आणि सुदाम्याच्या पायाकडे पाहत 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 देव डोळ्यामध्ये अश्रू आणत बघत होते. आणि देव म्हणत होते, एवढ्या वनातून आलास, मला बोलत नाहीस तू,
आता तुझी इथून पुढे हिम्मत चालत जाण्याची होणार नाही, म्हणून मला शेवटी डब्बा घेऊन यावा लागला, भाकर घेऊन यावं लागली देवा. ए ब्राह्मणा, ए माझ्या सख्या, मनात बोलत होते. सुदामा ब्राह्मणाला डोकली लागली, झोप लागली, आनंदाची झोप. आणि ती आनंदाची सुदामा झोप घेत होते. आणि आनंदाची झोप घेत असताना हळूच सुदाम्याने काय केलं, कशाची झोप येते हो? लेकर घरी उपाशी आहेत, पत्नी उपाशी आहे, झोप येत असते का? ताटकन शेव आला आणि सुदामा उठले. चलो चलो, देर हो रही है, रात का समय हो रहा है, चलो जल्दी निकलो, असं म्हणून दोघंही उठले आणि उठून बैलगाडीकडे गेले आणि त्याच्यामध्ये बसले आणि निघाले. आणि निघाल्याच्या नंतर हळूहळू हळूहळू हळू द्वारकेच्या जवळ आले. आणि द्वारकेच्या जवळ आल्याच्या नंतर त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याने जे रूप धारण केलं होतं, शेतकऱ्याचं रूप धारण करून द्वारका नगरी अशी समोर दिसत होती. आणि गावाच्या जवळ आल्या आल्या सांगितलं, आली हो द्वारका नगरी, आली हो द्वारका नगरी, आली हो द्वारका नगरी. आणि त्या द्वारका नगरी आल्याच्या नंतर सोडलं. सुदामा ब्राह्मण निघाला द्वारकेकडे. हळूहळू काठी टेकत काठी टेकत काठी टेकत काठी टेक टेकत जात होता. सगळे लोक पाहत होते, अरे आपल्या या नगरीमध्ये एवढा दरिद्री माणूस कधी सापडून मिळाला नाही. याच्या अंगावर नीट कपडे नाहीत, फाटलेले कपडे आहेत. काठी टेकत टेकत जात आहे, कोण असेल म्हणून 4 लोकांनी वाटत अडवलं गावामध्ये आणि विचारू लागले, कोण आहात आपण? आपको कहाँ जाना है? हमारे इस नगरी में क्यों आए हैं? क्या कारण है? सुदामा म्हणत होते, यहाँ पे मेरा मित्र रहता है. मित्र? आपके चेहरे के ऊपर देखा तो आपका चेहरा ऐसा लग रहा है, तुमच्या शरीराकडे पाहिलं तर तुमचं शरीर खिन्न दिसत आहे. शरीरावरती वस्त्र नाहीत, सगळे वस्त्र आहेत ते फाटलेले वस्त्र आहेत. आणि आमच्या या नगरीमध्ये एकही असा माणूस नाही की तो गरीब आहे, असा माणूस नाही, आणि त्याचा मित्र गरीब असेल. आणि मग सुदामाला विचारलं, कोण मित्र आहे ते सांगा. त्यावेळी सुदाम्याने सांगितलं, या द्वारकेचा राजा जो आहे ना, कृष्ण परमात्मा, तो माझा मित्र आहे. आणि त्यांनी सांगितलं, ह्याला हाकालून द्या रे गावाच्या बाहेर. द्वारकाधीश भगवंत, जगाचा मालक, विश्वाचा मालक, आणि त्या विश्वाच्या मालकाचा कुठं मित्र असा दरिद्री असतो का रे? म्हणून त्याला हाकालून देऊ लागले, तरी पण त्यानं खचला नाही म्हटला. प्रयत्न करून पुढे जाऊ म्हणून हळूहळू पुन्हा निघाला. अपमान सहन करत सहन करत सहन करत सुदामा ब्राह्मण हळूहळू काठी टेकत काठी टेकत काठी टेकत माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या द्वारामध्ये येऊन उभा टाकून बघत होते. सुवर्ण नगरी दिसत आहे, माझ्या कृष्ण परमात्म्याची भव्य दिव्य नगरी. आणि त्यावेळेस तिथे द्वारपाळ उभा होते, त्यांनी पाहत होते या सुदाम्याकडे. दरिद्री, काळाकुट्ट मनुष्य, आणि अंगावरती कपडे नाही, शरीरावरती फाटके वस्त्र. आणि त्या द्वारपाळांनी अडवलं आणि द्वारपाळ विचारू लागले. द्वारपाळ म्हणत होते, कोण रे बाबा तू? कस काही आलास? काय 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 निमित्त काय आहे? क्या कारण है यहाँ पे आने का? त्यावेळेस सुदामा ब्राह्मण म्हणत होता, या द्वारकेचा मालक माझा मित्र आहे.
द्वारकेचा मालक माझा मित्र है, इस नगरी का मालिक मेरा सखा है, उनको मैं भेटने के लिए आया हूं। असं म्हटल्याच्या नंतर मग त्या द्वारपाळांनी सांगितलं, अरे आमच्या भगवान कृष्ण परमात्म्याचा मित्र कुठं दरिद्री असतो का? जा इथून चालता हो, जा इथून चालता हो। असं म्हटल्याच्या नंतर सुदाम देवाने काय केलं, मान आपली फिरवली आणि सांगितलं, माझ्या देवाची भेट होणार नाही। देखो देखो ये गरीबी, ये गरीबी का कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच करके आस लेके आया हूँ। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बताओ कन्हैया को नाम है सुदामा। एक बार मोहन से जा करके कह दो, कह दो, एक बार मोहन से जा करके कह दो, मिलने सका नसीब आ गया है, मिलने सका नसीब आ गया है, करीब आ गया है।
माझ्या देवाची भेट होणार नाही. आता मी जातो. सुदामाचा विचार सांगत होता, सुदाम्याचं मन सांगत होतं. सुदाम्याचं मन म्हणत होतं, कशाला आलास रे इथे? तो विश्वाचा मालक आहे, त्याची तुला भेट होईल का? तू चूक केलास इथं येऊन, आणि तू जाऊन जाऊन त्याला मागणार आहेस काय? तो देईल का तुला? इथं येऊन उपयोग काय झाला? तुझ्या जीवनाला काय अर्थ राहिला? असं म्हटल्याच्या नंतर महाराज लक्ष द्या. आणि मग तेव्हा सुदामा ब्राह्मण द्वारकेकडे पाहत 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 त्यांनी पाठ फिरवली. आणि पाठ फिरवल्याच्या नंतर सुदामा म्हणत होता, माझी आणि भगवान परमात्म्याची भेट होणार नाही. मी येऊन चूक केली, माझ्या येण्याला काही अर्थ राहिला नाही. अरे मन म्हणत होतं, सुदाम्या कशाला आलास रे तू इथं? तुझ्या येऊन जीवनाला काही अर्थ राहिला नाही. म्हणून सुदामा ब्राह्मण परत निघाला. आणि परत निघाल्याच्या नंतर सगळे लोक हसत होते. सगळे लोक म्हणत होते, बघा मित्र म्हणत होता, कशाचा मित्र आला याचा, कशाचा मित्र आला याचा. आणि महाराज त्याच काळामध्ये सुदामा परत निघाला. आणि एका द्वारपाळाने हळूच माझ्या प्रभूकडे गेले. प्रभू सिंहासनावरती बसलेले होते. आणि सिंहासनावरती प्रभू बसलेले असताना प्रभूला म्हणत होता, प्रभू स्वामी, एक दारावरती द्वारपाळ आलेला आहे. प्रभू म्हणले, कोण? आणि त्याच्या अंगावरती कपडे नाहीत व्यवस्थित, दरिद्री दिसतोय. त्याच्या शरीरावरती कपडे फाटलेले दिसतात. आणि तो स्वतःला ब्राह्मण म्हणतो. देव म्हणत होते, देव म्हणत होते, आणखी सांग बाबा, काय आणखी सांग. तो म्हणत होता, द्वारपाळ म्हणत होता देवाला, देवा तो म्हणतो की या द्वारकेचा मालक माझा मित्र आहे. आणि मित्र हा शब्द देवाच्या कानावरती येता क्षणी देवाने विचारलं, तो दिसायला कसा आहे, कोठून आला आहे? तो म्हणत आहे, मी सुदामपुरीवरून आलेलो आहे, माझ्या मित्राला भेटण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही काय सांगितलं त्याला? काही नाही सांगितलं. तो द्वारावरती उभा असेल. सुदाम नगरीवरून. अरे त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव काय आहे असं विचारलं. त्यानंतर तो द्वारपाळ म्हणत होता, तो नाव सांगत होता. काय नाव आहे? देव म्हणत होते, काय नाव आहे? नाव त्या द्वारपाळांच्या मुखातून नाम येत होत. देव म्हणत होते, काय नाव आहे, काय नाव आहे, काय नाव आहे? आणि द्वारपाळांनी शेवटचा शब्द टाकला आणि नाव सांगितलं. त्याचं नाव सुदामा ब्राह्मण आहे. देव ताडकन उठले. देव म्हणत होते, सुदामा, माझा सुदामा, माझा सुदामा आलेला आहे का? सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा। मेहमान के साथ अजीब आ गया है दर पे सुदामा, गरीब आ गया है दर पे सुदामा, गरीब आ गया है, गरीब आ गया। आणि भगवंतानी सुदामा हे नाव ऐकल्याच्या नंतर देवानी सांगितलं, नाव सुदामा आहे, सुदामा आहे,
कुठं आहे तो? द्वारावरती उभा आहे. सुदामा माझा मित्र, माझा सखा, माझा जीव आलेला आहे. म्हणून देवाने सिंहासनावरती उठले आणि देव आपल्या पायामध्ये काहीच नाही. देव ताडकन उठून पळायला लागले. द्वारपार पाठीमागे पडत होते, देव पुढे पळत होते. माझा मित्र, माझा सखा माझ्या साठी भेटीसाठी आलेला आहे. आणि तो भगवान परमात्मा कुठे आहे? माझा सखा मित्र कुठे आहे? सुदामा 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 म्हणत म्हणत देव पळत येत होते. आणि इकडं सुदामा माझी भेट होणार नाही म्हणून सुदामा निघाला, गावाच्या मध्यभागी आला. सुदाम्याचं मन म्हणत होतं, कशाला आलास रे दरिद्री इथं? तुला सांगितलं होतं जाऊ नको, त्याची भेट होणार नाही. आणि माझा विश्वाचा मालक सुदाम्याला भेटण्यासाठी पळत होता, रानोवान पळत होता. सुदामा सुदामा म्हणत म्हणत पळत होता. सर्व सैन्य महागा पळत होती. देवाच्या अंगावरची वस्त्र गळून गेले, पंचामृत वळून अंगावर ते पितांबरधारी भगवान परमात्म्याची शाल गळून पडली. रुक्मिणी म्हणत होती, देवा 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 कुठं चाललात? पायामध्ये काहीच नाही तुमच्या. आणि देव खुल्या पायाने पळत होते. माझा सुदाम, अरे माझ्या सुदाम्याला इथपर्यंत येण्यासाठी मला वाट पाहावी लागली. त्याला तुम्ही मध्ये येऊ दिल नाही म्हणून भगवान परमात्मा पळत होते. द्वारपाराने पाहिलं आणि लोटांगण घातलं. विश्वाचा मालक एका गरीबाच्या मित्रासाठी पळत येत आहे. सगळी जनता पाहत होती आणि बघत होती. ज्याची भेट होत नव्हती, ज्या विश्वाच्या मालकाचं दर्शन कधी होत नव्हतं, तो विश्वाचा मालक एका गरीब ब्राह्मणासाठी मित्राचा आवाज देत देत माझा सुदामा कुठे आहे, माझा सुदामा कुठे आहे म्हणत म्हणत विश्वाचा मालक त्याच्या पाठीमागे पळत होता. सुदामा, सगळं लोक उभा टाकून पाहत होते. देव द्वारकेचा मालक द्वारकाधीश्वर दर्शन घेऊ लागले उभा टाकून हात जोडून. आणि माझा कृष्ण परमात्मा मित्राला भक्ताला भेटण्यासाठी पळत होते. सुदामा सुदामा म्हणत 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 सुदामा गावाच्या टोकापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत आला. आणि सुदामा येऊन आणि सुदाम्याने आता जाणार, गावातला प्रवेश बंद होणार. विश्वाचा मालक पाठीमागे पळत पळत आला आणि सुदाम्याकडे पाहिला आणि सुदाम्याला हाक मारली, अरे सुदामा, ए सखा, अरे मी इथे आलेलो आहे रे, तू कुठे चाललास? मला न बोलता सुदाम्याने मान फिरवली आणि पाठीमागे पाहत होता. काय विश्वाचा मालक उघड्या पायाने माझ्यासाठी पळत आला काय? आणि भगवान परमात्मा सुदाम्याकडे पाहू लागली. मला न भेटता तू चाललास का रे? काय कारण? मला सांगून तर जायचं. सुदाम्यानं पाहिलं भगवंताकडे आणि सुदामा भगवंताकडे पाहून रडत होते. सुदामा, देव सुद्धा माझा मित्र, ज्या मित्राने दुःख होऊ नये म्हणून, दरिद्रता भेटू नये म्हणून स्वतः अंगावरती दरिद्रता धारण करून घेतली, अभिशापित चणे खाल्ले आणि माझ्या द्वारावरती येऊन सुद्धा मला न विचारता जात आहे. देवा,
मी आलो होतो रे द्वारावरती, पण तुझी भेट, तू विश्वाचा मालक आहे, तुझी माझी भेट होईल का नाही सांगता येत नाही देवा, म्हणून मी परत निघालो. सगळे लोक पाहून लाजू लागले. सगळे लोक ज्या सुदाम्याची अवहेलना करू लागले तेच लोक म्हणत होते विश्वाच्या मालकाचा मित्र एवढा गरीब असून सुद्धा विश्वाचा मालक तो भगवान परमात्मा मित्राला भेटण्यासाठी आलेला आहे. आणि सगळ्यांनी वंदन केलं, सुदाम्याचं तिथं स्वागत केलं. आणि देवाने द्वारपालांना सांगितलं, रथ घेऊन या बाबा, रथ घेऊन या, माझ्या सुदाम्याचं स्वागत करा, असं स्वागत करा, एवढं स्वागत करा, या सृष्टीला माहित झालं पाहिजे की मित्रत्व काय असतं. आणि मग सुदामा ब्राह्मणाला घेतलं, रथामध्ये घेऊन सुदामा ब्राह्मणाचं स्वागत करत 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 द्वारकेमध्ये निघाले. आपल्या तिन्ही पत्नीला विष्णू कृष्ण परमात्म्याने सांगितलं, स्वागतासाठी तयार राहा. भगवान परमात्म्याच्या तिन्ही पत्न्या स्वागतासाठी तयार झाल्या. सुदामा ब्राह्मणाला चरणावरती पाणी टाकत होत्या आणि त्यांनाही आनंद व्यक्त झाला. आणि सुदामा ब्राह्मणाला घेऊन आतमध्ये प्रवेश केला. भगवंतानी घरामध्ये आणलं आणि घरामध्ये आणल्याच्या नंतर सुदामा ब्राह्मणाला सांगितलं, तुम्ही स्नान करून घ्या. आणि हे काय हाल बनविलायस रे तू, अंगावरती फाटके कपडे घालून आलास. देव म्हणू लागले मित्राला. आणि देव म्हणत असताना मित्राला, अंगावरती एवढे फाटके कपडे घालायची तुला का वेळ आली, उगाच हिनवाले, उगाच हिनवाले. सुदामा म्हणला, याच्यापेक्षा आणखी किती चांगले कपडे घालू, याच्यापेक्षा आणखी किती कपडे चांगले घालू. देव हसले आणि लक्ष्मीकडे बघत होते. दररोज म्हणतीस की आजचा घातलेला ड्रेस उद्या घालू नका, आजचा ड्रेस घातलेला उद्या घालू नका, आणि माझा मित्र फाटके कपडे आहेत, मळलेले कपडे आहेत, आणि याच्यापेक्षा आणखी सुंदर कपडे कुठून आणू एवढं म्हणत आहे, जरा आदर्श घे याचा. लक्ष्मी माता हसली आणि खाली मान घातली. आणि मग त्यावेळेस सुदाम्याला जल अभिषेक करू लागले, दुग्ध अभिषेक करू लागले सुदाम्याला. तिन्ही पत्न्या भगवान परमात्म्याच्या आंघोळ घालत होत्या. पाठ घासायचे, कोणी हात चोळायचे, कोणी डोकं धुवायचं, कोणी असं. भगवान परमात्म्याने सर्व जलतत्वातील सर्वच नद्यांना प्रार्थना केली, तुम्ही तुमचं अस्तित्व याच्यामध्ये द्या आणि तुम्हीही अभिषेक करून घ्या. सर्वांनी अभिषेक केला. आणि अभिषेक करून सुदाम देवांचं स्नान झालं. आणि स्नान झाल्याच्या नंतर सुदाम देवाला वस्त्र दिले. आणि ते वस्त्र विश्वाच्या मालकांचे वस्त्र हो. आणि ते वस्त्र दिल्याच्या नंतर महाराज सुदाम देवानी वस्त्र धारण करत नव्हते. नाही घालावंच लागतील, नवे कपडे दे, नवे कपडे घालाय. अहो, त्याच्या जीवनामध्ये कधीच चांगले कपडे घालायला मिळाले नाहीत. त्या देवानी चांगले कपडे दिले. आणि सुदाम देव म्हणत होते, देवा, या माझ्या मळक्या अंगाचा स्पर्श तुमच्या चांगल्या कपड्याला झाल्याच्या नंतर हे कपडे घाण होतील हो. आणि तेव्हा मग मात्र नाही, कपडे घातले. कपडे घालून सिंहासनावरती, भगवान परमात्म्याच्या सिंहासनावरती सुदाम देवाला बसवलं. आणि सुदाम देवाला सिंहासनावरती बसून भगवान परमात्मा सुदाम देवाच्या पायाकडे पाहू लागले. महाराज, त्या पायामध्ये काटे मोडलेले होते. त्या पायामधून खालून रक्त येत होतं. आणि देवाच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहत होत्या. देव म्हणत होता, माझा सुदामा असल्याही अवस्थेमधून चालत आला म्हणून देवाच्या डोळ्याच्या अश्रूने सुदाम्याच्या पायाचा अभिषेक झाला. देवाच्या अश्रूने सुदाम्याच्या पायाचा अभिषेक देवाने केला.
आणि सुदाम्याच्या पायावरून हात फिरवला आणि सुदाम्याच्या मोडलेल्या काट्याचं दुःख हात ठेवाय क्षणी ते दुःख नष्ट झालं, त्रास नष्ट झाला. आणि मग ते दुःख नष्ट झाल्याच्या नंतर मग सुदामा ब्राह्मणाला भोजनासाठी बसवलं. आणि मग या तिन्ही पत्नी भगवान परमात्म्याच्या तिन्ही पत्न्या वाढू लागल्या जेवायला. आणि जेवायला वाढत असताना मग हे घ्या ते घ्या ते घ्या ते घ्या ते घ्या ते घ्या. भगवान परमात्म्याचा मित्र महाराज एवढं स्वागत केलं, एवढं स्वागत केलं, एवढं स्वागत केलं. आणि ते स्वागत करत असताना मग भगवान परमात्म्याला आनंद मावेन असा झाला. देवाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. देवाने काय केलं, सुदाम्याकडे सहज पाहिलं आणि आता आराम करण्यासाठी चल बाबा म्हटले. हळूच सुदामदेव उठले आणि आपले जे जुने कपडे होते का, जुने कपडे मळकट डाग पडलेले, हळूच ते अंगावरचा पंचा हळूच जवळ घेतला आणि मांडी खाली क्वाटवरती बसल्या बसल्या असं लपून ठेवू लागले. असं मांडी खाली लपवू लागले. देव बघल ना. आणि मग ते हळूच देवाने लक्ष दिलं. आणि ते देवाने लक्ष दिलं दादा. आणि लक्ष देऊन देव म्हणत होते, सुदामा मांडी खाली काय लपवलायस बाबा तू? त्यावेळेस बिचनी लपविलास आणि आता बी काही तर लपवलाय सांग बघ. तुझा स्वभावच चोरटा आहे. उगा हसले. सुदामा तसाच लपवू लागला. का? काळभर वस्त्र होतं आणि त्याच्यामध्ये कुटके मुटके असे तुटलेले टाकून दिलेली पोहे होती. होऊन ते देवाला वाटत होतं मला माझ्या विश्वाच्या मालकाने सुंदर असं पंचपक्वान्न खाऊ घातलेलं आहे. मी त्या पंचपक्वांना पुढे माझे हे तुटका मुटका शिळ अन्न देऊ का? लाजू लागला सुदामा. आणि मग लाजत असताना त्यावेळेस काय झालं महाराज, कृष्ण परमात्म्याने सुदाम्याकडे पाहिलं आणि सुदाम्याला ढकललं. सुदामा अरे असं जमतंय असं मित्र आणि मांडी खाली लपवतोस? माझ्या भाभीने मला काही दिलेलं आहे का? काही दिले का? तू चोरून लपून ठेवतोयस, काही तर दिलेलं असणार. दाखव सुदाम्या, दाखव सुदाम्या म्हणत 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 त्याच्या मांडी खाडचं जे लपवलेलं वस्त्र होतं ना ते देवाने ती चिरगुटरात बांधलेलं वडून घेतलं हिसकाटून. आणि ओढून घेतल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने आपल्या हातामध्ये ते वस्त्र धारण केलेलं असं गुंडाळलेलं ते असं बांधलेलं हळूच माझ्या वहिनीने काहीतरी दिलेलं असेल, माझ्या भाभीने काहीतरी दिलेलं असेल म्हणून हळूच त्याची गाठ सोडली. आणि गाठ सोडता क्षणी आतमध्ये सुदाम देवा भगवान कृष्ण परमात्म्याला पोहे दिसले हो तुटके मुटके. आणि देवानं सांगितलं अरे सुदामा मला या प्रसादापुढे मला जो भक्ती रूपी प्रसाद दिलेला आहे ना अंतःकरणातून याच्या पुढे मला जीवन सुद्धा गोड लागत नाही रे. आणि हे तू लपून ठेवलास, हे अमृत असण्याला घेऊन आलास आणि तू लपून ठेवलास. म्हणून त्यावेळेस प्रार्थना करू लागले का लपवलास म्हणून. भगवंताने पहिली मूठ घेतली आणि पहिली मूठ आपल्या तोंडात टाकली. सुदामा हात धरत होता, तुटके टाकून दिलेले पोहे आहेत, नको नको नको. पण विश्वाच्या मालकाने पहिली मूठ घेतली आणि तोंडात टाकली. आणि पहिली मूठ तोंडात टाकाय क्षणी सुदाम्याला पहिलं स्वर्गदान केलं. पहिल्या मुठीमध्ये, पहिल्या मुठीमध्येच देवाने स्वर्गदान केलं माझ्या सुदाम्यासाठी. तुटके पोहे होते. आणि दुसरा घास उचलला. दुसरा घास उचलल्या पृथ्वी दान करून टाकली दुसऱ्या घासाला. आणि तिसरा घास उचलणार आणि वैकुंठ दान करणार. रुक्मिणीने हात धरला आणि रुक्मिणीने सांगितलं तुम्ही जर वैकुंठ दान केलात तर माझं कसं. म्हणून हात धरला, आम्हालाही प्रसादाचा लाभ मिळू द्या म्हणून रुक्मिणीने तो हात धरला. आम्हालाही थोडा प्रसाद मिळू द्या भाऊजी, आम्हालाही प्रसाद द्या म्हणून तो भगवंताच्या हातातला प्रसाद म्हणजेच मुष्टीभर असणारे पोहे
त्या सुदाम देवाचे पोहे खाल्ल्या खाल्ल्या काय मारू लागले. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे. फके मारी कोरडेची, फके मारी कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम